असं मार्केट आता आपलं आहे। गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है। बाय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही थंबनेलवर बघितला असेल की आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवर केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। तर असा स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली कॅपकटची म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशनची गरज आहे मित्रांनो, आणि एक VPN ची। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, VPN जे आहे ते कनेक्ट करून घ्यायचे। आता मी जे VPN आहे हे सिम्पली माझं कनेक्टेड आहे म्हणून हे दाखवते बघा वरी VPN कनेक्टेड म्हणून। तर सिम्पली तुम्हाला असं स्टेटस क्रिएट करण्यासाठी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं मित्रांनो, आणि हिचं जे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि मी तुम्हाला जे व्हिडिओ एडिट केलेला आहे तो सिम्पली दिलेला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता मित्रांनो। सॉरी थोडं बोलताना चुकतंय मित्रांनो, कारण खूप दिवसाच्या स्पेस नंतर ना थोडं बोलायला कन्फ्युजन होते। तर सिम्पली तिथं क्लिक करून मित्रांनो तुम्हाला फोटोजवर क्लिक करायचं आहे, आणि जो तुमचा कोणता फोटो असेल तो सिम्पली सिलेक्ट करायचा मित्रांनो। आता मी डेमोसाठी हा फोटो सिलेक्ट करतो आणि ॲड करतो मित्रांनो। तर जो एक 5-6 दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ येत नव्हता चॅनलवर, त्याचं कारण असं आहे की थोडं कामाचा व्याप होता मित्रांनो, आणि डिझायनिंगचा पण खूप लोड असतो, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला हे ॲडजस्ट म्हणजे व्हिडिओ आणि ते फोटो असं ॲड करून घ्यायचे। सिम्पली व्हिडिओ क्लिक करून इथं साईडला स्क्रोल करायचं मित्रांनो, आणि ते एक ऑप्शन मिळेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओचं। हे पहा इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला सिम्पली। अशा प्रकारे ऑडिओ आल्यानंतर वरचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे अशा प्रकारे। आणि जो फोटो आहे त्याच्यावर क्लिक करून सिम्पली त्याला 2 हातांनी असं ॲडजस्ट करायचं आहे मित्रांनो। ॲडजस्ट केल्यानंतर त्याला शेवटपर्यंत जी लेंथ आहे ती गाण्याच्या शेवटपर्यंत घ्यायची मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे। तर मित्रांनो, कामामुळे थोडा व्हिडिओला प्रॉब्लेम होतो आहे मित्रांनो, टाकायला येत नाही व्हिडिओ। तर 2-3 दिवस थांबलो, पण फायनली आज आपलं ट्युटोरियल मित्रांनो कॅपकटवरच आणलं आहे आपण। तर व्हिडिओ कसा झाला आहे मित्रांनो मला कमेंट करून नक्की कळवा। अशा प्रकारे फोटो ॲड करायचा। आता मी तुम्हाला सगळे बीट सांगून देतो मित्रांनो। तर मी सिम्पली जो पहिला प्रोजेक्ट केलेला आहे तो इथनं सिम्पली ओपन करून घेतो मित्रांनो। अशा प्रकारे प्रोजेक्ट ओपन करायचं मित्रांनो, आणि आता मी तुम्हाला बीट सांगतो तसे तुम्हाला बीट लावायचे मित्रांनो। तर असं त्याला झूम करून बघा, झूम करतो मित्रांनो। आणि पहिलं बीट बघा 1 सेकंदाला आहे, सॉरी पहिलं बीट 1 सेकंदाला आहे मित्रांनो, दुसरं बीट 2 सेकंदाला, तिसरं बीट 2 सेकंद आणि थोडं पॉईंटच्या पुढे आहे मित्रांनो, तेवढं नीट बघा। सॉरी 1 मिनटं, 1 2 3 हे चौथं बीट बघा इथे, 5वं बीट 0.3 सेकंद 20 F। अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करायचं मित्रांनो, तेवढ्याला बीट द्यायचं आहे। परत तुम्हाला बीट द्यायचं आहे 5 सेकंदला, परत पुढे येऊन बीट द्यायचं 7 सेकंदला, परत पुढे येऊन मित्रांनो बीट द्यायचं तुम्हाला 10 सेकंदला, परत पुढे येऊन मित्रांनो तुम्हाला बीट द्यायचे 12 सेकंदला, त्याच्या पुढं आल्यानंतर 12 सेकंद आणि पुढं 20 Fच्या थोडं पुढं पॉईंटला 1 द्यायचं मित्रांनो, परत 13 सेकंदला 1 द्यायचं बीट, परत एक बीट तुम्हाला 13 सेकंदच्या थोडंसं पुढे द्यायचं मित्रांनो। हे बघा पॉईंट टू पॉईंट आहे। परत मित्रांनो 14 सेकंदला 1 बीट द्यायचं आहे, आणि शेवटचा बीट आहे तो 16 सेकंदवर द्यायचा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे। असं त्याला झूम करून घेतो मित्रांनो मी। आता तुम्हाला इफेक्ट सांगतो मित्रांनो मी सिम्पली। तर तुम्हाला इफेक्ट देण्यासाठी काय करायचं, फोटो क्लिक करायचे, हे साईडचं ऑप्शन दिसतंय ना ह्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो, आणि ते इफेक्टचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला, इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, आणि जे मी इफेक्ट सांगतो ते तुम्हाला इथनं सिम्पली ॲड करायच्यात। तर याच्यावर मी जे इफेक्ट ॲड केला त्याच्यावर क्लिक करतो, आणि तर रिफ्लेक्सचं ऑप्शन दिसतं बघा मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करायचे अशा प्रकारे। ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तो डायमंड झूम म्हणून एक इफेक्ट आहे, तो तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून घ्यायचा मित्रांनो। दुसरा इफेक्ट जो आहे आता इथनं हे झालं, इथनं सिम्पली परत इथनं बॅक यायचं मित्रांनो,
तुम्हाला ॲनिमेशन सांगतो. आता सिम्पली फोटोला झूम करायचे, अशा प्रकारे ॲनिमेशन जे असेल ते टाकायचे. ॲनिमेशनचं इथं ऑप्शन शो करेल, त्याच्यावर क्लिक करायचे. इथं कॉम्बोचं ऑप्शन दिसते मित्रांनो. कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 हा इफेक्ट टाकायचा आहे. दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2, परत पेंडुलम 1, परत पेंडुलम 2, अशा प्रकारे. परत जो नंतरचा फोटो आहे त्याला क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन परत कॉम्बोमध्ये जाऊन स्लाईड अँड वेवचा जो आहे इफेक्ट तो द्यायचा आहे मित्रांनो त्याला. परत दुसऱ्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन परत मित्रांनो स्लिप अँड स्लाईड 2वर तो इफेक्ट आहे तो द्यायचा मित्रांनो. परत दुसऱ्या फोटो क्लिक करून ॲनिमेशनवर परत क्लिक करायचे, कॉम्बोमध्ये जायचे मित्रांनो. आणि डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा मित्रांनो त्याला. परत दुसरा फोटो आहे त्याला परत ॲनिमेशनवर क्लिक करायचं मित्रांनो. कॉम्बोमध्ये जायचे आणि बिसेक्ट 2 हा इफेक्ट आहे तो द्यायचा मित्रांनो. थोडं बोलताना चुकतं मित्रांनो, थोडं समजून घ्या. परत दुसऱ्या फोटो क्लिक करायचे, ॲनिमेशनवर क्लिक करायचे आणि इथनं तुम्हाला जो इनमध्ये जो इफेक्ट दिसतोय पहिला रॉक वर्टिकली त्याच्यावर क्लिक करायचे. इथनं पुढं तुम्हाला सलग 3 फोटोंना वर्टिकल तोच आहे ना 1 नंबरचा तोच इफेक्ट द्यायचा आहे. परत ॲनिमेशनवर क्लिक करायचं. दुसऱ्याला शेक 3च्या ह्याच्यावर क्लिक करून तो इफेक्ट त्याला द्यायचा मित्रांनो. परत पुढचा फोटो सिलेक्ट करायचा, त्याला ॲनिमेशनवर जायचं. परत कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. स्ट्रेंथ अँड जो पहिल्या नंबरचा डिसॉर्ट तो पहिल्या नंबरचा आहे तो इफेक्ट इथे ॲड करायचा मित्रांनो. परत शेवटचा फोटोच आहे, परत ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचे आणि इथं तुम्हाला सिम्पली पॅन राईटचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे जे आपले शेवटपर्यंत झालेले आहेत मित्रांनो. आता तुम्हाला इफेक्ट सांगतो मित्रांनो मी, म्हणजे जे आपले जे आता हे पाठीमागे दिसतात बघा मित्रांनो तुम्हाला, हे जे दिसतंय ना तुम्हाला रेड कलरचे जे मागचे, म्हणजे एक प्रकारे ओव्हरली पहिले अलाइट मोशनमध्ये त्याला ओव्हरले म्हणतात. तर ते तुम्हाला तिथं सिम्पली ॲड करायचं मित्रांनो. तर इथनं तुम्हाला इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि पहिलावाला तर तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी इफेक्ट. तर सेकंड नंबरचा इफेक्ट येतो त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. रिप्लेस इफेक्टवर क्लिक करायचं मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हाला कोणता इफेक्ट द्यायचा आहे. जर आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवायला गेलो पहिल्यापासून तर खूप टाईम लागतो. तर 2 टेम फ्लेम्स हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा मित्रांनो फोटोला. परत त्याच्या पुढच्या फोटोला परत रिप्लेस इफेक्टवर क्लिक करून मित्रांनो सिम्पली अशा प्रकारे ट्रेंडिंगचं ऑप्शन ओपन होईल. तर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तो इफेक्ट शो करेल. तर मेकॅनिकल हा इफेक्ट तुम्हाला शो करेल मित्रांनो. मेकॅनिकल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ओके करून टाकायचे. परत पुढे जायचे, पुढचे इफेक्ट आहे जो रिप्लेस इफेक्टवर परत क्लिक करून इनोलोपिंग लाईटनिंग त्याच्यावर क्लिक करून जो इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा मित्रांनो. परत थोडं पुढं जायचं आहे अशा प्रकारे आणि हा इफेक्ट जो आहे एकदम परत रिप्लेस इफेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला फ्लेम विंग्स हा वाला इफेक्ट इथे ॲड करायचा मित्रांनो. तर परत शेवटचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली रिप्लेस इफेक्टवर परत क्लिक करायचा मित्रांनो. स्ट्रोकमध्ये म्हणजे ट्रेंडिंगमध्येच असतो हा, ट्रेंडिंगमध्ये पण मिळून जाईल. जर नाही मिळाला तर स्ट्रोकमध्ये ट्राय करा. तर मित्रांनो थोडं बोलताना चुकतं आहे. इलेक्ट्रोऑप्टिकल्स स्कॅनिंग हा इफेक्ट म्हणून नावाचा इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला इथे ॲड करायचा मित्रांनो अशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ प्ले करून बघू आपण मित्रांनो. मार्केट आता आपलं आहे. तर अख्खा व्हिडिओ आपला फायनल झालेला आहे मित्रांनो. जर काही समजलं नसेल तर बिनधास्त आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज करा आणि कमेंट करा मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल. फर्स्ट टाईम आपला अलाइट मोशन कॅपकटवर व्हिडिओ झाला मित्रांनो, थोडं सॉरी. तर कॅपकटवर व्हिडिओ झाला आहे तर व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. फर्स्ट टाईम ट्राय केला मित्रांनो मी सुद्धा. कॅपकट कधी यूज केला नव्हता, फर्स्ट टाईम कॅपकटवर व्हिडिओ आणला मित्रांनो खास तुमच्यासाठी. एवढे दिवस ते कालच व्हिडिओ येणार होता मित्रांनो पण प्रॉब्लेम देत होता ते कॅपकट, त्याच्यामुळं थोडा उशीर झाला. तर चला मित्रांनो सिम्पली आपल्याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे ते एरोज ऑप्शन दिसते बघा मित्रांनो तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टिंग व्हिडिओ चालू झाले मित्रांनो. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.